तर या ऑलराऊंड परफॉर्मन्स साठी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आम्ही निमंत्रित करतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नन अदर दॅन जगदीश जाधव ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नक्कीच शैलेजी येडगे यांच्या शुभ हस्ते स्ट्रायकर स्पोर्ट्स आकर्षक टी शर्ट आपण जगदीशला देऊन सन्मानित करतोय. व्हेरी वेल प्लेड जगदीश, खूप अभिनंदन असेल आपलं. आणि दोन शब्द आपल्याशी आपण नक्कीच या ठिकाणी मॅच चालू होण्यापूर्वी मनात काय होतं आणि आता मॅच संपल्यानंतर मनामध्ये काय चाललंय हे मात्र जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. मॅच चालू जेव्हा स्टार्टिंगला थोडा प्रेशर होता, पण पॉझिटिव्ह माइंडसेट होता की बेसिकवर ध्यान द्यायचं आहे, बाकी काय नाही, जास्त मोठं काय करायला जायचं नाही. बेसिक इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये. आणि शेवटचा ओव्हरचा जो ठराव होता, म्हणजे शेवटचे जे 6 बॉल होते त्यामध्ये जे काही घडलं, सुचित सारखा फलंदाज बाद झाला, त्यानंतर चिराग एक युवा टॅलेंटेड फलंदाज आहे, त्याने आज मात्र स्वतःला सिद्ध केलं या ठिकाणी. परंतु ते बॉल पूर्ण होण्या अगोदर काय धडधड चालली होती मनामध्ये की तुम्ही ही मॅच जिंकू शकता की मॅच हरणार, काय पद्धतीचा फिलिंग्स होता त्यावेळेला? 50-50 होतं, खूप प्रेशर होतं आतमध्ये, पण आम्ही जिंकलो. नक्कीच एक जबरदस्त विजय तुमच्या संघाने प्राप्त केलाय. तर आपल्याला पुढील फेरीसाठी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा असतील. वेल प्लेड, तुमचंही खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. तर पुढील समालोचन करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मधून आपण ऐकणार आहोत एक ज्येष्ठ समालोचकांचा आवाज, अर्थातच हरीश मिश्रा सर. आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा आहे. कमिटी मेंबर रॉकी नुन्नी, परळ विभाग सार्वजनिक गणेश मंडळाचे कमिटी मेंबर कोण आहे? सौरभ बांद्रे आणि रॉकी नुन्नीस. त्या दरम्यान परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हितचिंतक आमचे रॉकी नुन्नीस सर यांचं इथे आगमन झालंय. सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, मोस्ट वेलकम सर फॉर दिस टूर्नामेंट. अँड नाव पुन्हा एकदा वळूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी निश्चितच आपल्या विभागातील एक दिग्गज समालोचक सन्माननीय श्री हरीश मिश्रा सर जे निश्चितच समालोचनासाठी सज्ज असणार आहेत. त्यांना मी विनंती करेन आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा आहे. थँक्यू. धन्यवाद रोशन, धन्यवाद ओमकार, धन्यवाद मनोज. पिछला मैच आपने देखा किस प्रकार से उतार चढ़ाव का रहा. चौथा ओवर हर गेंद पर कभी मैच सानवी फाइटर्स की तरफ घूमता था तो कभी नक्स की तरफ. आखिरकार अंतिम ओवर के अंतिम 3 गेंदों में से 2 गेंदों में फैसला आया और आखिरकार वो कर दिखाया. 2 छक्के लगाकर उस बल्लेबाज ने जो उतार चढ़ाव देखने को मिला. इस बीच पहली गेंद लेकर फुल टॉस गेंद और गेंद को डीप स्क्वायर लेग के ऊपर से आते ही स्वागत किया है वहां पर 6 रन का इशारा अंपायर का. महेश चेंदवानकर स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक पर हैं सौरभ. सुप्रीमो सिक्सर पहली ही गेंद पर. गेंदबाज हैं भरत राठौड़, एक नवयुवक खिलाड़ी और एक सीनियर, एक अनुभवी बल्लेबाज. अगली गेंद देखना है. हाफ कॉक स्ट्रोक खेला है, 1 रन दौड़कर आसानी के साथ पूरा किया और टीम का स्कोर पहुंचाया परेल का राजा का 7 रन पर बिना किसी नुकसान के.
मिश्राजी आपल्याला थोडंसं नक्कीच डिस्टर्ब करेन. या ठिकाणी एक विशेष पारितोषिक आलंय सिद्धेश साळुंकेसाठी. सिद्धेश साळुंके यांनी जर वैयक्तिक 25 धावा आपल्या संघासाठी बनवल्या तर सिद्धेश साळुंके यांना संदीप गडेकर अर्थात टॉम यांच्याकडून 500 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक आहे. आणि एक विशेष बाब आहे की आमचे लाडके मित्र संदीप गडेकर थेट मॉरिशस वरून या स्पर्धेचा आनंद आज आपल्या मोबाईल स्क्रीनवर युट्यूबच्या माध्यमातून पीटीसी लाईव्ह वर घेत आहेत. आणि त्यांच्या शुभेच्छा परळच्या राजा संघामागे आहेत असं त्यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे. तर नक्कीच संदीपजी गडेकर आपलं या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि नक्कीच आपण या स्पर्धेचा आनंद चिरंतन घेत राहा अशी आम्ही आपल्याला विनंती करतोय. दिलीपजी गवस आपण कुठे असाल तर कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. मयुरेश अम्मा आपण कुठे असाल तर आपण कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. येस, ओव्हर टू यू हरीश सर. धन्यवाद रोशन. पहला ओवर चल रहा है, भरत राठौर की गेंद और बहुत ही खूबसूरती के साथ फिर से एक बार डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर 6 रन का इशारा अंपायर का. फिफ्टीन विदाउट लॉस. इस बार सौरभ के बल्ले से डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन के लिए. पहली ही गेंद का स्वागत किया था वहां पर महेश चंद्रवरकर ने षटकार से. अगली गेंद और ये गेंद मिलेगी फुल टच. उसको सही नसीहत दिखाई है. 6 रन का इशारा अंपायर का. स्क्वायर लेग के ऊपर से फिर से एक बार खेला बल्लेबाज सौरभ ने. टीम का स्कोर 1 ओवर की समाप्ति पर 21 रन बिना किसी नुकसान के. 21 विदाउट लॉस. काफी महंगा ओवर भरत राठौर का. काफी देर तक कमेंट्री बॉक्स में बैठे थे. यहां पर हमारी कमेंट्री बॉक्स में भरत राठौर मैच का नजारा देख रहे थे, लेकिन आखिरकार चिलचिलाती धूप में जब मैदान पर उतरे तो लेने के देने पड़ गए. काफी महंगा ओवर रहा. 21 रन दे गए अपने पहले ओवर में और इसका पूरा श्रेय दोनों प्रारंभिक बल्लेबाज महेश चंद्रवरकर और सौरभ को जाता है. एक षटकार महेश चंद्रवरकर के द्वारा और 2 सौरभ के द्वारा. इस बार गेंद हवा में है और सीमा रेखा के बाहर. 6 रन का इशारा अंपायर का. चंद्रवरकर के बल्ले से निकलता हुआ ये पहली गेंद पर षटकार लगाया बल्लेबाज महेश ने. पहले ओवर की पहली गेंद पर लगाया था भरत राठौर को और दूसरी ओवर की पहली गेंद पर सागर को. सागर तावड़े गेंद लेकर तैयार. बाएं हाथ से ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं. ये अच्छी गेंद, छकाती हुई गेंद निकली और थ्रो, खराब थ्रो वहां पर जाता हुआ विकेट कीपर के द्वारा. 22 का इशारा अंपायर का. $10,200 में आइकॉन के रूप में बिके थे वहां पर महेश चंद्रवरकर 1 नंबर पर और दूसरे नंबर पर सिद्धेश भोसले 9,600 और तीसरे क्रमांक पर सौरभ बांद्रे 9,000 में. ये खिलाड़ियों का. इस बीच लेग बाई का इशारा आता हुआ अंपायर के द्वारा. इनकम्स सागर तैयार हैं गेंद करने के लिए. धन्यवाद मिश्राजी. तर या ठिकाणी आम्हाला ऍक्टिवा गाडीची एक चावी सापडलेली आहे. प्रेक्षकांनी लक्ष द्यायचंय. एक ऍक्टिवा गाडीची चावी आम्हाला सापडली आहे. गाडीचा नंबर आहे 0501 असा हा ऍक्टिवा गाडीचा नंबर आहे आणि ती चावी गाडीलाच विसरून आले होते. ती गाडीची चावी आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. तर ज्याची कोणाची चावी आहे त्यांनी या ठिकाणी येऊन घेऊन जायची आहे. गाडी नंबर 0501. धन्यवाद. आपली चावी या ठिकाणी येऊन घेऊन जायची. जैसे ही समालोचन रोका इसे चावी ने
मैं अपने शब्दों में कहूंगा, विकेट गिरा वहां पर बीच मैदान पर महेश चेंदवनकर का पहला विकेट गिरता हुआ परेल का राजा। नए बल्लेबाज अक्षय आ रहे हैं मैदान पर। जी हाँ, बिल्कुल चाबी वहीं पर गाड़ी रुकी परेल का राजा की, महेश चेंदवनकर के रूप में। पहला विकेट गिरा परेल का राजा टीम का। एक अच्छा योगदान दोनों बल्लेबाजों का चल रहा था, अचानक बीच में चाबी आई और उसने गेम तमाम कर दिया महेश चेंदवनकर का। यह अच्छी गेंद अंदर की ओर आती हुई दबाव में फॉलो थ्रू में गेंद को फील्ड किया और अपनी गेंदबाजी मार्ग पर सागर तावड़े। पहली गेंद पर षटकार लगने के बाद महेश चेंदवनकर को आखिरकार कैच आउट कराकर विदा किया। अगली गेंद बहुत ही अच्छी गेंद, इतनी अच्छी गेंद, इस गेंद की जितनी भी प्रशंसा करूं कम। शॉर्ट गेंद किए वहां पर और कदमों का इस्तेमाल नहीं कर पाए, खेलने का प्रयास किया, चूंकि गेंद टप्पा खाने के बाद थोड़ा सा बाहर की ओर निकली। किस्मत वाले रहे कि गेंद ने बल्ले का बाहरी किनारा नहीं लिया, डॉट गेंद के रूप में गई विकेट कीपर के पास। ओवर की समाप्ति सागर तावड़े की। 2 ओवर की समाप्ति पर रन संख्या 29, 1 विकेट के नुकसान पर आउट होने वाले बल्लेबाज महेश चेंदवनकर आउट हुए। 14 रन बनाकर 5 गेंदों का सामना किया, 2 छक्के लगाए। धन्यवाद अनिल सरपरे। नया ओवर लेकर सागर कुछ समझा रहे हैं अपने साथी बल्लेबाज को कि एक बेस कीमती विकेट मैंने दिला दिया है महेश चेंदवनकर का, बाकी का काम नए गेंदबाज नीरज आए हैं उनको करना है। क्या कान मंत्र दिया है, आने वाले 6 गेंदों में पता चलेगा कि सागर ने क्या समझाया अपने साथी गेंदबाज नीरज को। नीरज टू सौरभ, अच्छी गेंद स्वीपर कवर के क्षेत्र में खेल दिया है, 1 रन दौड़कर पूरा किया। स्कोर बढ़कर पहुंचा 30। विनोद कोहली हैं स्वीपर कवर पर। ऑफ स्टंप के बाहर देखा वाला वाइड करार दिया। गेंद बाहर निश्चित तौर पर टप्पा खाने के बाद बाहर निकली थी और पहुंच के बाहर हुई वहां पर बल्लेबाज के। अंपायर ने देखा भाला कुछ क्षण लिए और उसके बाद निर्णय लिया कि यह गेंद वाइड है। 31, 1 विकेट के नुकसान पर। थोड़ी सी हवा चलती हुई और ये डेड बॉल का इशारा वहां पर अंपायर का। हालांकि गेंद छोड़ी नहीं थी वहां पर, गेंदबाज नीरज ने रुके, पॉपिंग क्रीज पर जाकर वापस मुड़े। जानते थे कि तेज हवा चल रही है, अंपायर ने रोके रखा है। इस समय विकेट के ठीक पीछे थोड़ी सी धूल उड़ती हुई दिखाई दे रही है। इस बीच नीरज बाएं हाथ से राउंड विकेट, कदमों का इस्तेमाल, देखना है गेंद बल्ले से लगी अथवा नहीं। थर्ड मैन के क्षेत्र में जाती हुई संभवतः बल्ले का किनारा लेकर निकली। अंपायर का कोई इशारा नहीं हमारे स्कोरर की तरफ। 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ परेल के राजा का टीम का स्कोर 32, 1 विकेट के नुकसान पर। 32 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। तीसरा ओवर चल रहा है। नीरज सौरभ को अगली गेंद और गेंद हवा में वहां पर 1 बाउंस पर विनोद ने गेंद को फील्ड किया। थ्रो आ रहा विकेट कीपर एंड पर। तैतीस, 1 विकेट के नुकसान पर। आप देख रहे हैं, आप सुन रहे हैं सिवड़ी विधानसभा प्रीमियर लीग का आंखों देखा हाल 2021। सुपर सिक्सर की यह टीम 6 टीमें, जिसमें से एक टीम सानवी फाइटर्स अपना पहला मैच गंवा चुकी है। नक्स 11 ने 90 रन बनाकर 5 विकेट के नुकसान पर वह मैच जीता। इस बीच नीरज तैयार, बाएं हाथ से ये अच्छी गेंद, बहुत ही अच्छी गेंद, बहुत ही अच्छी गेंद, जिसे कहेंगे कि नाप तोल कर गेंद की थी।
गेंदबाज ने छकाया बल्लेबाज को, गेंद विकेट कीपर के पास बिना किसी नुकसान के, डॉट गेंद। अगली गेंद, और ये गेंद पैरों के नीचे मिली थी और उसे मिड विकेट के ऊपर से 6 रन का इशारा अंपायर का। सुप्रीमो सिक्सर, षटकार लगाया वहां पर बल्लेबाज ने। 3 ओवर की समाप्ति पर स्कोर है 40। एक विकेट के नुकसान पर आगे का आंखों देखा हाल सुनिए मराठी में रोशन पाताड़े से। धन्यवाद मिश्राजी. तर नक्कीच एक जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळते. एक चांगली गोलंदाजी शैली आपण पाहिली मागील ओव्हरमध्ये. काही चेंडू अतिशय सुंदररित्या टाकले गेले आणि शेवटचा चेंडू मात्र थोडासा खराब पद्धतीने हाताळला गेला. नीरज मालप गोलंदाजाकडून सौरभ बांद्रेच्या बॅटमधून एक जबरदस्त फटका मात्र त्या चेंडूवर आलाय आणि धावफलक जर आपण पाहायला गेलं तर 3 षटकांची समाप्ती झाली आणि 40 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 4 सागर तावडे. या वेळेला मात्र पहिल्याच बॉलवर एक खणखणीत सिक्सर, सुप्रीमो षटकार. वैयक्तिक दुसरी ओव्हर या ठिकाणी घेऊन आलाय सागर तावडे आणि त्याच्या पहिल्याच बॉलवर या ठिकाणी हल्ला चढवलाय अक्षयने. 6 धावांसाठी हा एक जबरदस्त खणखणीत फटका येतोय अक्षयच्या बॅटमधून. या मॅचच्या माध्यमातून जर पाहायला गेले तर पहिल्या 2 ओव्हरच्या आणि चौथ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर फलंदाजांनी षटकार ठोकलेत, परंतु एकमेव असं षटक आहे 3रं क्रमांकाचं षटक. त्या षटकामध्ये फक्त 1 धाव आली होती पहिल्या चेंडूवर. नीरज मालप एक चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सादर केलं. त्यानंतर मात्र सागर तावडे गोलंदाजी मार्कवर आला आणि त्याच्या पहिल्या बॉलवर सुद्धा षटकार ठोकला गेला. दरम्यान हा चांगला बॉल आहे, कट केलं जात आहे चेंडूला. पॉइंट रिजन मध्ये आपण जर पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये विनोद कोळी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळाडू आहे, लॉंग ऑफ मध्ये खेळाडू, लॉंग ऑन ला एक खेळाडू, काउक कॉर्नर आणि मिड विकेट मध्ये एक खेळाडू आहे. फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये सुद्धा एक खेळाडू आहे. तर एक खेळाडू उभा आपला बघायला मिळतोय तो थर्डमॅन रिजन मध्ये भरत राठोडच्या स्वरूपामध्ये आपण बघतोय. अगदी विकेट किपरच्या मागच्या बाजूला आपला जो बॅनर आहे सन्माननीय हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय वंदनीय सन्माननीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या बॅनरच्या बाजूला अगदी समांतर दिशेने आपण जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतोय भरत राठोड. दरम्यान हा बॉल सरळ जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या डोक्याच्या वरून सीमारेषेच्या पलीकडे. अगदी ट्रॉफ्यांवर लक्ष आहे या फलंदाजांचं. या स्पर्धेची जी आकर्षक ट्रॉफी आपण बघतोय त्या ट्रॉफीच्या वरून मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय 6 धावांसाठी. हा एक जबरदस्त स्ट्रायकर स्पोर्ट्स षटकार. 54 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना 54 धावा धावफलकावर येत आहेत. अक्षय आणि सौरभ अशी 2 फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा सागर तावडे. या वेळेला बॅटच्या रडार मध्ये एक लांब वरचा हा षटकार अक्षयच्या बॅटमधून. 60 धावा. 60 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे आणि चौथ्या षटकातील मला वाटतं 5 चेंडू पूर्ण झालेत, 1 चेंडू शिल्लक आहे. ओव्हर द विकेटचा मारा या वेळेला सागर तावडेकडून अक्षयसाठी. हा फुल टॉस बॉल आहे, परंतु त्या फुल टॉस बॉल मध्ये ताकद जरी अपुरी असली तरी गॅप शोधून काढला गेलाय. काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू सीमारेषा पार. एक खणखणीत स्ट्रायकर स्पोर्ट्स चौकार. फोर रन्स, 64 धावा धावफलकावर. 16 धावांची सरासरी या ठिकाणी गाठली जाते.
प्रति षटकामागे 16 धावांच्या सरासरीने जर पाहिलात तर 64 धावा धावफलकावर आतापर्यंत लगावल्या गेलेत. आणि मेगा स्क्रीनवर आपण बघू शकतो, मला वाटतं या स्पर्धेतील षटकार आणि चौकारांचा विक्रम सुद्धा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण षटकार जर आपण पाहिलं तर 286 षटकार आणि एकूण 87 चौकार अशा पद्धतीने ही स्पर्धा पुढे सरकते. अगदी चौकार आणि षटकारांची चौफेर आतिषबाजी या ठिकाणी केली आहे फलंदाजांनी. दरम्यान गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम परेल, एक युवा टॅलेंटेड गोलंदाज, ज्या गोलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या जीवावर या ठिकाणी आपलं नावलौकिक केलंय टेनिस क्रिकेट विश्वात, तो भावेश मकवाना या वेळेला गोलंदाजी मार्कवर. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा गोलंदाज सनी वॉरियर शिवडी संघाकडून. तर समोर आहे परळचा राजा नरे पार्क संघाकडून फलंदाजीसाठी सौरभ बांद्रे स्ट्रायकिंग एंडला. फुलटॉस बॉल आणि या फुलटॉस बॉल मध्ये पुरेपूर ताकद लागते. या वेळेला लॉंग ऑन बाउंड्री लाईन ओलांडतोय चेंडू, जातोय सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर सुप्रीमो षटकार. सत्तर धावा. एका बाजूला आहे सनी वॉरियर शिवडी, दुसऱ्या बाजूला आहे परळचा राजा नरे पार्क. एका बाजूला आहे महेश चेंदवनकर, दुसऱ्या बाजूला आहे प्रथमेश पवार. एका बाजूला बबन तावडे, दुसऱ्या बाजूला संदीप इंगळे. एका बाजूला परळ, दुसऱ्या बाजूला शिवडी. एक जबरदस्त लढत आपल्याला बघायला मिळते. सनी वॉरियर शिवडी वर्सेस परळचा राजा नरे पार्क या दोन बलाढ्य संघांमध्ये. दरम्यान हा मिसफिल्ड होतोय, बघूया रनआउटची संधी आहे का, आणि ही धाव सुद्धा पूर्ण होते. कलेक्शन मध्ये चूक घडते, गॅदरिंग नीट होत नाहीये चेंडूचं आणि त्यामुळे मिळते ही एकेरी धाव. आणि एकेरी धावेसोबत धावफलक जर आपण पाहिलं गेलं तर 72 रन्स, 72 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर असताना या षटकातील चेंडू झालेत आतापर्यंत 2. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि यानंतर एक षटक सुद्धा अजून शिल्लक आहे. अर्थात एकूण 10 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. पहिल्या इनिंग मध्ये, पहिल्या डावाच्या खेळामध्ये किती धावा ठोकण्याचा प्रयत्न असेल परळचा राजा नरे पार्क संघाकडून हे मात्र पाहावं लागेल. किती धावा बनतील, किती धावांचं टार्गेट समोर ठेवलं जाईल, कारण दोन्ही संघ तितकेच बलाढ्य संघ आहेत. या स्पर्धेतील मजबूत संघ, मातब्बर संघांपैकी हे 2 संघ आहेत. सुपर 6 मध्ये ही मॅच रंगली जाते. दोन्ही संघांनी 2-2 मॅचेस जिंकलेले आहेत. आणि आता मात्र ही लढत आहे पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी. महत्वपूर्ण मॅच आहे दोन्ही संघांसाठी. या वेळेला मात्र एक स्लोअर वन बॉल आहे आणि या स्लोअर वन बॉलला फलंदाजाला जरी बीट केलं असलं तरी क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक त्या ठिकाणी थोडेसे फंबल होत आहेत. बाईच्या स्वरूपात धावा मिळत आहेत. एकेरी धावेने संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये वाढ होते. धावफलक पुढे सरकतंय. 74 धावा, 74 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आणि 2 फलंदाजांमध्ये जर पाहायला गेलं तर 18 चेंडू आणि 45 धावांची भागीदारी या ठिकाणी होती आहे. आणि ती भागीदारी कुठेतरी महत्वाची होती आणि त्या भागीदारीमध्ये अजून 6 धावा ऍड होत आहेत. आणि धावा ऍड होत आहेत संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या होते ती 80 धावा. रन. षटक क्रमांक 5 सौरभ बांद्रे आणि अक्षय अशी ही जोडी मैदानामध्ये कमाल करते, धमाल करते. चौकार आणि षटकारांची चौफेर आतिषबाजी जणू सुरू केली आहे. या वेळेला बॉटम हँडचा चांगला वापर आहे. मनगटाच्या साह्यानं थ्रो सुद्धा तितकाच सुंदर. या ठिकाणी सूर्या नायडू यांच्या माध्यमातून एक क्विक थ्रो कलेक्शन होत आहे. तद्वर एक धाव संघाच्या खात्यामध्ये येते. परळचा राजा नरे पार्क संघ धावसंख्या झाली आहे एका गड्याच्या मोबदल्यात 81 धावा. षटक क्रमांक 6 आता मात्र शेवटचं षटक स्लॉग ओव्हर आहे आणि त्या स्लॉग ओव्हर मध्ये प्रयत्न फलंदाज करतील धावा ठोकण्याचा, तर गोलंदाज प्रयत्न करतील धावा रोखण्याचा. 81 धावा, 81 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट इन द एंड ऑफ 5 ओवर्स. 5 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर 1 विकेट के नुकसान पर 81 रन.
तर या नंतरच्या मॅच साठी आम्ही विनंती करतोय सियास्वरा फायटर्स आणि अयान स्टार्स दोन्ही संघांनी लगेच ही इनिंग संपल्यानंतर टॉस साठी यायचंय. सियास्वरा फायटर्स अर्थातच भूषण शिंदे आयकॉन खेळाडू असेल त्या संघातील, तर दुसऱ्या बाजूला अयान स्टार्स अमित महाडेश्वर लालबाग विभागातील हा संघ, दिलेश देवरुखकर हा त्यांचा आयकॉन खेळाडू आहे. अयान स्टार्स संघाला सुद्धा विनंती आहे की आपण कृपया करून लवकरात लवकर आपली उपस्थिती प्रेझेंटेशन बॉक्स जवळ दाखवायची आहे. इनिंग ब्रेक नंतर आपण लगेच टॉस उडवून घेणार आहोत. धन्यवाद. नीरज मालप यावेळेला मात्र धावसंख्येवर अंकुश लावण्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी होतोय की काय हे मात्र पाहावं लागेल. दरम्यान पहिला बॉल मात्र नक्कीच बीट केलं गेलंय सौरभ बांद्रेला आणि सौरभ बांद्रे या ठिकाणी 22च्या स्वरूपात ह्या धावा मिळवतोय. 82 धावा धावफलकावर समोर येतोय पुन्हा एकदा अक्षय. अक्षयनं सुद्धा या ठिकाणी आपल्या बॅटिंगचा क्लास दाखवून दिलाय या मॅच मध्ये. दरम्यान पुन्हा एकदा 22च्या स्वरूपात धावा मिळतीलच, परंतु व्हाईट बॉलचा इशारा सुद्धा येतोय. अर्थात एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये जुळले जातील. या व्हाईट बॉल सोबत आलेल्या एकेरी धावेसोबत 2 धावांची वाढ होते संघाच्या धावफलकावर. धावफलक पुढे सरकतंय 84 धावा. आणि तब्बलच्या माध्यमातून आणि मगाशी ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलं की आमचा एक लाडका मित्र जो आज मॉरिशसला आहे, तो मॉरिशस वरून सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतोय. परळच्या राजा संघाला शुभेच्छा देतोय. संदीप गडेकर यांनी मगाशी पारितोषिक सुद्धा जाहीर केलं होतं सिद्धेश साळुंके यांच्या फलंदाजीसाठी. दरम्यान हा सरळ हाताने खेळलेला फटका सिद्धेश चव्हाण आणि रोहित पोळ यांच्या दोघांच्या मधून सरळ हाताने खेळलेल्या या फटक्यावर येत आहेत 1/4 धावा. 90 धावा, 90 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आणि हा ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं या वेळेला आणि ते यशस्वी झालं. डावखुरे हाताचा गोलंदाज नीरज मालपनं मागील ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली, परंतु या ओव्हरमध्ये सौरभ बांद्रे आणि अक्षय रमाणे या ठिकाणी सेट झाले आहेत प्रॉपरली मैदानामध्ये. खेळपट्टीवर जर आपण पाहिलं आणि एक आनंदाची बातमी आहे, विजय हजारे ट्रॉफी मध्ये मुंबईचा संघ हा विजयी संघ ठरला. एकदा जोरदार टाळ्या मुंबईच्या संघासाठी झाल्या पाहिजेत. विजय हजारे ट्रॉफी अर्थातच एक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेमधील अग्रमानांकित क्रीडा स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून उत्तर प्रदेश विरुद्ध मुंबई असा हा मेगा फायनलचा सामना आज रंगत असताना 6 विकेटनं या ठिकाणी मुंबईच्या संघानं उत्तर प्रदेशच्या संघाचा पराभव केलाय. तर नक्कीच मुंबईच्या संघाचं या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आज आम्ही अभिनंदन करतोय. आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आदित्य तरे या खेळाडूंना मात्र एक शतक झळकावलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. 212 धावांचा पाठलाग करत असताना 312 धावांचा हा पाठलाग करत असताना आपण बघतोय 315 धावा ठोकल्या गेल्यात मुंबईच्या संघाकडून. 41 ओव्हर मध्येच 315 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या मुंबईच्या संघाकडून. तर नक्कीच मुंबईच्या संघाचं या ठिकाणी विजय हजारे ट्रॉफी जिंकल्याबद्दल आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतोय. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2021 पर्व पहिल्यातून. दरम्यान नीरज मालपच्या बॉलवर चढवलाय हा हल्ला, जातोय चेंडू डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्याच्या वरून आउट ऑफ द पार्क. एकूण धावा 97. जिंकण्यासाठी गरज आहे ती 98 धावांची. आणि ओमकार, मला वाटतं एक चांगली धावसंख्या गरजेची होती, कारण समोर मगाशच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने आपण पाहिलं की नो लॉस 91 धावांचा पाठलाग प्रथमेश आणि सूर्या नायडूच्या जोडीनं या ठिकाणी केला होता. तर या मॅच मध्ये परळचा राजा नरेपार्क संघानं जाणलंय की समोर प्रथमेश पवार सारखा एक
विस्फोटक फलंदाज असताना आपल्याला कुठेतरी एका चांगल्या धावसंख्येची गरज आहे आणि तेच लक्षात घेता त्यांनी ठोकलेत 97 धावा पहिल्या 6 षटकांमध्ये आणि ही मॅच जिंकण्यासाठी समोर लक्ष असेल सनी वॉरियर शिवडी संघ 98 धावा 98 रन्स टू विन. तर या पुढील मॅचचा टॉस ओमकार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पूर्ण करून घेतोय. माझे सहकारी समालोचक मित्र ओमकार पाटील त्या ठिकाणी आपल्यासोबत जुडतील. तर दोन्ही संघ विनंती आहे अयान स्टार्स आणि सियास्वरा फायटर्स संघाकडून मला वाटतं भूषण शिंदे आणि अयान स्टार संघाचे कर्णधार स्वतः संघमालक संघचालक व्यवस्थापक सगळं काही सर्वेसर्वा अमितजी महाडेश्वर आणि अर्थातच मोस्ट स्टायलिस्ट कॅप्टन ऑफ द टुर्नामेंट हा किताब त्यांना आम्ही या ठिकाणी दिलेला आहे. अमितजी महाडेश्वर यांना नक्कीच व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मधून या स्पर्धेतील सुपर सिक्सर मधला हा शेवटचा सामना आपण बघणार आहोत. सियास्वरा फायटर्स आणि अयान स्टार्स आणि त्याचा नाणेफेकीचा कौल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. ओव्हर टू यू ओमकार. थँक्यू रोशन. मी विनंती करेन पळत राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे खजिनदार सन्मान्य श्री मिलिंदजी गावडे साहेब आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे ज्यांच्या शुभ असते आपण नेक्स्ट मॅचचा इथे टॉस करणार आहोत. एका बाजूला भूषण शिंदे परळमधील एक मोस्ट स्टायलिश बॅट्समन आपण म्हणू शकतो. दुसऱ्या बाजूला मोस्ट स्टायलिश कॅप्टन अमित महाडेश्वर आपल्याला पाहायला मिळतात ज्यांना मात्र ऋषीवर्धा वैद्य म्हणून देखील ओळखलं जात आहे. तर त्यांच्यामध्ये होणारा हा टॉस नाणेफेकीचा कौल सुपर 6 हा शेवटचा सामना असणार आहे. दोन्ही संघांना आमच्या शुभेच्छा असतील. एक स्पेशल कॉइन सिक्सर आणि SVPL असं लिहिलेला हा कॉइन SVPL कॉल केला जातो आणि सिक्सर आपण पाहतोय अमित महाडेश्वर आणि कंपनी यांच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. अमित काय निर्णय असेल? टॉस आमच्या बाजूने लागलाय. आम्ही पहिली फिल्डिंग करू आणि समोरच्या संघाला कमीत कमी धावच मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर अमित विशेष प्रश्न असणार आहे आपल्या स्टाईल मागचं कारण. स्टाईल मागचं असं काही कारण नाहीये. डे मॅच आहे. सगळ्या मॅचेस आम्ही उन्हामध्ये खेळतोय त्याच्यामुळे 97 धावा झालेत. 98 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. परंतु निश्चितच अमित आपल्याला स्टायलिश प्लेअर स्टायलिश कॅप्टन ऑफ दी टुर्नामेंट असं म्हटलं जातं संबोधलं जातं आपल्या सर्वच सहकाऱ्यांकडून. कसं वाटतंय फिलिंग कशा प्रकारचे मोस्ट स्टायलिश कॅप्टन? नाही फिलिंग चांगली आहे पण ती फिलिंग फायनल पर्यंत कॅरी केली आणि फायनल जिंकलो तर अजून आनंद होईल. निश्चितच शुभेच्छा तुम्हाला असतीलच फायनल साठी. परंतु आपल्यासोबत भूषण देखील जोडला गेलाय. भूषण अपोजिट टीमने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि या मैदानामध्ये खऱ्या अर्थाने टॉस खूप इम्पॉर्टंट आहे ज्याला ऍडव्हान्टेज प्राप्त होत असतं. नाणेफेक जिंकत प्रत्येक इथे संघाने फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतोय. त्या मॅच मध्ये प्रथम टार्गेट सेट करायचं. प्रथम इनिंग खेळणार आहात आपण. कशा प्रकारे अप्रोच करायला एका बिग स्टेजला? आम्ही लास्ट मॅच खेळलो तसंच आम्ही बॉलच्या मेरिटवर खेळू आणि आमचं लक्ष असेल की आम्ही 85-90च्या आसपास रन करू जे आम्ही डिफेंड करू शकतो. निश्चितच भूषण तुला देखील शुभेच्छा असतील या मॅच साठी आणि मान्यवरांचा आम्ही पुन्हा एकदा हार्दिक आभार करणार आहोत. तर टॉस बॉक्स मधून आपल्याला पाहायला मिळत आहे तसंच अयन स्टार 11 संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला जातोय आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा स्वीकार त्यांनी केलाय. दॅट्स इट फ्रॉम द टॉस बॉक्स. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स रोशन. गोलंदाजी मार्कवर संदेश कुंभार. स्ट्राइक एंडवर प्रथमेश पवार उर्फ नाना. 98 रन्स टू विन. पहिलाच बॉल जातोय सरळ आउट ऑफ द पार्क. खणखणीत सिक्सर सुप्रीमो षटकार. स्टँड अँड डिलिव्हर हाय अँड हँडसम. एक उत्तुंग षटकार. एक्स्ट्रा कव्हर रिजन बाउंड्री लाईनच्या डोक्याच्या वरून सीमारेषा ओलांडतोय. चेंडू जातोय सरळ मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी स्ट्रायकर स्पोर्ट्स षटकारासाठी. एक चांगली सुरुवात. संदेश कुंभार उर्फ बाबा फणसांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आणि पहिल्याच बॉलवर मिळतंय चोख उत्तर प्रथमेश पवारच्या बॅट मधून या षटकारासोबत. या वेळेला पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आणि त्या फुल टॉस बॉलचं एकच उत्तर. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय पुन्हा एकदा हवाई सफर. 6 धावा. रोशन अगर सनी शिवरी को ये मुकाबला जीतना है या इस मुकाबले में बने रहना है तो प्रथमेश पवार के पावर दिखना काफी जरूरी है सनी शिवरी के लिए. क्या कहेंगे आप प्रथमेश पवार के बारे में? तर नक्कीच एक चांगली इनिंग खेळावी लागेल या मॅचला जिंकण्यासाठी. प्रयत्नशील असतील गोलंदाज
विकेट पटकावण्यासाठी प्रथमेश पवारचा, कारण आयकॉन खेळाडू आहे, एक स्टार खेळाडू आहे, एक दिग्गज खेळाडू आहे आणि त्या खेळाडूला बाद करणं तितकंच महत्त्वाचं मानतील. परंतु प्रथमेश पवार आज नक्कीच चांगल्या फॉर्म मध्ये बघायला मिळालाय सकाळच्या सत्रापासून. मागील मॅच मध्ये मात्र एक जबरदस्त अर्धशतकी खेळी सुद्धा त्याच्या बॅटमधून पूर्ण झाली आहे, तर थोडासा कॉन्फिडन्स लेवल हाय आहे या मॅच मध्ये सुद्धा. आणि या मॅचचं एक वेगळं महत्व आहे त्यांच्यासाठी, कारण ही मॅच जिंकल्यानंतर जो संघ या मॅच मध्ये नक्कीच विजय मिळवेल तो सेमीफायनलच्या सामन्यामध्ये जाणार आहे. या वेळेला मात्र हा लोअर फुल टॉस बॉल मिस टायमिंग होतोय लॉंग ऑन रिझन मध्ये अलॉंग विथ द कार्पेट. संदेश कुंभारचा हा तिसरा बॉल एकेरी धाबेसोबत पूर्ण केला जातोय. तर सुरुवात तर चांगली होते सनी वॉरियर शिवडी संघाच्या माध्यमातून. प्रथमेश पवारच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार पहिल्या 2 चेंडूवर आणि तिसरा चेंडू एकेरी धाबेसाठी स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक एंडवर आपण बघतोय या वेळेला सूर्या नायडू या खेळाडूने सुद्धा प्रभावित केलंय या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. सूर्या नायडू सुद्धा मात्र आपल्या बॅटचा फेस ओपन करत असताना सौरभ बांद्रेच्या हातामध्ये या ठिकाणी झेल सोपवून जातोय बॅक टू द पवेलियन. प्रयत्न चांगला होता, ताकदीचा अपुरा वापर झाला, अर्धवट मनानं खेळला गेलेला हा फटका आणि विकेटचं पतन होते सनी वॉरियर शिवडी संघाला. पहिला झटका. गोल्डन डक घेऊन सूर्या नायडू बॅक टू द पवेलियन. रोहित पोळ नवीन फलंदाज, न्यू मॅन्स इन आपण बघतोय. मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारा हा खेळाडू. अगदी एक चांगली शरीर यष्टी, एक चांगलं फिटनेस, लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळलं जाते रोहितच्या माध्यमातून. त्याच्या जोडीला मात्र प्रथमेश पवार उर्फ नाना. मुंबई ते दुबई असा हा प्रवास राहिलेला खेळाडू. अर्धशतक जर पाहायला गेलात तर रोहितच्या माध्यमातून सुद्धा कालच्या दिवसामध्ये लगावलं गेलंय. आज एक अर्धशतक झळकावलंय ते प्रथमेश पवारनं सनी वॉरियर शिवडी संघाकडून. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलात तर महेश चेंदवनकरच्या नावावर एक अर्धशतक या स्पर्धेच्या माध्यमातून लिहिलं गेलंय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावफलक जर आपण पाहिलं तर 14 धावांवर आतापर्यंत धावा झालेत 14, चेंडू झालेत 5. शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवर संदेश कुंभार उर्फ बाबा आणि बॅटिंग मार्कवर जर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश पवार उर्फ नाना. या वेळेला आउटसाइड दी ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडीचा मारा, अवांतर धावांची वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर, एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये 15 धावा. हॅलो हॅलो हॅलो. चांगलं एक्झिक्युशन या फटक्या मागे, परंतु तो ताकदीचा पुरा वापर आणि या वेळेला मात्र प्रथमेश पवार उर्फ नाना जातोय मैदानाच्या बाहेर. एक मोठा झटका. सौरभ बांद्रे बॅक टू बॅक 2 झेल त्याच्या माध्यमातून. सुरुवातीच्या दोन्ही फलंदाजांचे एका बाजूला जर आपण पाहिलं तर सूर्या नायडूचा झेल सुद्धा सौरभ बांद्रेने पकडला आणि हा प्रथमेश पवार उर्फ नानाचा झेल सुद्धा टिपला जातोय सौरभ बांद्रेच्या माध्यमातून. मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीनं जर आपण पाहायला गेलं तर सगळ्यात मोठी बाउंड्री लाईन जर कुठे असेल तर ती चारही कोपऱ्यांमध्ये आपण बघतोय आणि त्याच कोपऱ्यात या वेळेला मात्र प्रथमेश पवारनं चुकीचा निर्णय आणि त्या चुकीच्या निर्णयामुळे खेळल्या गेलेल्या या फटक्यात मात्र ताकदीचा अपुरा वापर ठरला आणि चेंडू जातोय सरळ सौरभ बांद्रेच्या हातामध्ये. विकेटचं पतन खेळाडू बाद. विकेट नंबर 2 न्यू बॅन्झिन सिद्धेश चव्हाण आणि त्याच्या जोडीला रोहित पोळ. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय महेश चेंदवनकर अर्थातच परळचा चित्ता बूम बूम बुमरो.
महेश चेंदवनकर या वेळेला मात्र नक्कीच क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला बघायला मिळतोय. रोहित पोळ हा फलंदाज समोर आहे. आक्रमकता, विस्फोटकता, धडाकेबाज फलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि समोर आहे. या सर्व गोष्टींना जाणून नक्कीच गोलंदाजी मार्कवर प्राचारण केले गेले. गोलंदाजीत महेश चेंदवनकर अर्थातच परळचा चित्ताला. बोम बोम बुमरो येतोय गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा स्वीकारलाय रोहित पोळसाठी. पहिला बॉल टाकण्यासाठी पुढील सरकतोय महेश. आकुट टप्प्याचा चेंडू या वेळेला मात्र गतीमध्ये परिवर्तन आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा अगदी हळू पद्धतीनं चेंडू पुढे सरकला. रोहित मात्र अगोदरच बॅटचा स्विंग करून मोकळा होतोय. तोपर्यंत चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि या वेळेला काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. महेश चेंदवनकरच्या या फुलर लाईनच्या बॉलवर त्रिफळाची क्लीन बॉल, दांडी गोल. रोहित पोळ जातोय बॅक टू द पवेलियन. तेग बहादूर रावल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. रोहितची जागा घेण्यासाठी आपण बघतोय. राज रावल महेश चेंदवनकर एक जबरदस्त झटका देतोय सनी वॉरियर शिवडी संघाला. आता मात्र नवीन फलंदाज राज रावल येतोय स्ट्रायकिंग एंडवर. आकुट टप्प्याचा चेंडू आहे. या वेळेला मात्र अंगाचा वेध घेतल्यानंतर बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राचा खेळाडू यष्टीरक्षक चेंडूवर धावतोय. तर दरम्यान आमच्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन करिरोड मित्र परिवारातील आमचे लाडके मित्र दाऊदजी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. सिद्धेश चव्हाण चेंडूची पडताळणी केली. या वेळेला मात्र सिद्धेश चव्हाण नक्कीच बीट केले गेले. महेश चेंदवनकर एक चपळ गोलंदाज आहे. परळचा चित्ता म्हणून त्याची ओळख आहे आणि ती का माझी चित्ता परळचा चित्ता म्हणून ओळख आहे त्याचं हे जिवंत उदाहरण मात्र सगळ्यांसमोर पेश करतोय. ज्या वेळेला बॅटची कडा घेतली, टॉपेज घेतल्यानंतर चेंडू मात्र टर्न होतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक संदेश कुंभार आहेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये एक धाव पूर्ण केली. एकेरी धाब्यावर समाधान मानलं. पहिल्याच ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झाली परंतु त्यानंतर सनी वॉरियर संघ कुठेतरी खचलेला आपल्याला पाहायला मिळाला. कारण सूर्या नायडू बाद झाला, प्रथमेश पवार बाद झालाय, रोहित पोळ आतापर्यंत बाद झालाय आणि आता मात्र सिद्धेश चव्हाण आणि राज रावल या दोन खेळाडूंवर कुठेतरी अपेक्षित आहे ही मॅच. दरम्यान प्रयत्नशील आहे गोलंदाज महेश चेंदवनकर ज्याच्या माध्यमातून 100% परफॉर्मन्स देण्याचा नेहमी प्रयत्न असतो. चांगली ओव्हर या ठिकाणी पूर्ण केली जाते. अतिशय सुंदर ओव्हर, अतिशय सुरेख ओव्हर. फक्त 2 धावा खर्च केल्यात, एक विकेट त्यांनी आपल्या ओव्हरमध्ये पटकावल्यात आणि धावफलकावर जर आपण लक्ष टाकलं तर धावफलक जाऊन पोहोचलंय ते 3 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स इन दी एंड ऑफ सेकंड ओव्हर. नवीन गोलंदाज सागर मेटके. काल आपण पाहिलं की ही स्पर्धा खेळण्यासाठी अक्षय नागनुरे बेळगाववरून या ठिकाणी दाखल झाला आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आता मात्र गोलंदाजी मार्कवर येणारा हा गोलंदाज ज्याला आपण गोलंदाजीसाठी बघतोय तो पण या ठिकाणी कोल्हापूरवरून काल या ठिकाणी ही स्पर्धा खेळण्यासाठी आपल्या संघासाठी दाखल झालाय.
कोल्हापूर विभागातील नामवंत फलंदाज किरणजी खतकर यांच्या संघामध्ये त्याला आपण खेळताना पाहिलेलं आहे. आणि तोच सागर मेटके आज मात्र कोल्हापूर ते मुंबई असा प्रवास करत ही स्पर्धा खेळण्यासाठी आज आपल्या काळा चौकीच्या शहीद भगतसिंग मैदानामध्ये दाखल झालाय. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2021 पर्व पहिल्यासाठी. आता मात्र पहिल्या ओव्हर मध्ये जी स्थिती होती त्याच्या अगदी विरुद्ध स्थिती आहे सनी वॉरियर शिवडी संघाची. आता या दोन फलंदाजांवर या मॅचची दशा आणि दिशा अपेक्षित. आणि दरम्यान या वेळेला मात्र पुढचा दरवाजा बंद केला, मागच्या दरवाजानं चोरी झाली. विकेटचं होतंय पतन त्रिफळाचीत. आणि या वेळेला राज रावल जातोय पुन्हा एकदा तंबूच्या आसऱ्याला. दरम्यान आमचे लाडके मित्र राजेशजी कनोजिया आपलंही या ठिकाणी शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2021 च्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. नीरज यादव न्यू बॅट्समन इन आपण बघतोय. नीरज यादवला फलंदाजीसाठी पाठवलं गेलंय. सागर मेटके गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा या वेळेला मात्र नीरज यादव समोर आहे फलंदाजीसाठी. नीरज यादव साठी हा टाकला गेलेला यॉर्कर बॉल. एक भेदक गोलंदाजी परळचा राजा नरे पार्क संघाकडून. जरूर पांडे जी, यहाँ पर मौका मिला है नीरज यादव को अपने आप को यहाँ पर सिद्ध करने का, तो इस मौके पर खरा उतरना पड़ेगा. इस बार लेग बिफोर विकेट के लिए मांग की और अंपायर ने भी उसे करार दिया आउट के स्वरूप में. नीरज यादव भी बैक टू द पवेलियन. और यहाँ पर विकेटों की झड़ी लगती हुई बैक टू बैक यहाँ पर विकेट गंवाती हुई सनी वॉरियर शिवड़ी की टीम. सागर मेटके. आणि आता मात्र नवीन गोलंदाज सागर मेटके समोर फलंदाजीसाठी निमंत्रित केले. समोर आहे भावेश मकवाना. एक जबरदस्त गोलंदाजीचा स्पेल सागर मेटकेच्या माध्यमातून. या वेळेला बॅटची काढा घेतली. थर्डमॅन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे संदेश कुंभार उर्फ बाबाच्या स्वरूपात. त्याच्या माध्यमातून एक ओव्हरची स्पेल पूर्ण केली गेली. एक महागड षटक जरी असलं तरी व्हेरी नेक्स्ट ओव्हर मध्ये संदेश कुंभार उर्फ बाबा यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर किशोरजी चव्हाण यांच्या संघामध्ये नियमित त्यांचा समावेश राहिलाय. दरम्यान सिद्धेश चव्हाण या वेळेला मात्र स्विंग अँड मिस. बॅटचा स्विंग जरी चांगला असला तरी चेंडू आणि बॅट मध्ये कोणत्याही प्रकारे संपर्क नाहीये. चेंडू यष्टीरक्षक महेश चेंदवनकरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू न सांगता सागर मेटके या वेळेला 2 धावा खर्च करत 2 विकेट या ठिकाणी पटकावतोय. धावफलक आहे 15, 17 आणि 19. पहिल्या षटकात धावा आल्या 15, दुसऱ्या षटकात धावा आल्या 2, धावा झाल्या होत्या 17 आणि तिसऱ्या षटकात सुद्धा धावा येत आहेत 2, धावा झाल्यात 19.
सनी वॉरियर शिवडी वर्सेस परळचा राजा नरे पार्क. आणि या वेळेला यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट असं सांगतोय महेश चेंदवनकर. अर्थातच बूम बूम बुमरो. विनोद कोळी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विनोद कोळी विरुद्ध महेश चेंदवनकर. या वेळेला मात्र गतीमध्ये परिवर्तन केलंय. चांगला ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. आउटसाइड दी ऑफ स्टंप पिचिंग केलेला हा बॉल अंगापासून थोडासा दूर होता. गुड लेंथवर पिचिंग झाला बॉल. त्यानंतर आतल्या दिशेनं वळण घेतलं. तोपर्यंत विनोद कोळी मात्र बॅट स्विंग करून मोकळे होत आहेत. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक निर्धाव चेंडून सांगता करत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर महेश चेंदवनकर. या वेळेला मात्र टॉपेज घेतोय. चेंडू हवेमध्ये आहे. उंची चांगली, लांबी कमी. चेंडू खाली स्वतः महेश मिसफील्ड करतोय. महेश चेंदवनकर एक जीवनदान मिळतंय विनोद कोळी यांना. त्यानंतर मात्र स्ट्राइक रोटेट झाली. ते एकेरी धावेसोबत सिद्धेश चव्हाण येतोय स्ट्रायकिंग एंडवर. शॉर्ट ऑफ द लाईन डिलिव्हरी आहे. या वेळेला मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंपचा मारा, अंगापासून दूरवरचा मारा, स्वैर चेंडूची घोषणा, अवांतर धावेत वाढ, अतिरिक्त धाव संख्या धावफलकावर एक्स्ट्रा रन्स येत आहे टीमच्या खात्यामध्ये. महेशच्या या गोलंदाजीतला हा एक्स्ट्रा रन्स आणि त्यानंतर धावसंख्येचा आकडा जर आपण पाहिला तर 21 धावा, मात्र आणि मात्र 21 धावा धावफलकावर आहेत. सिद्धेश चव्हाण या वेळेला खूप वेळानंतर हा षटकार सिद्धेशच्या बॅटमधून. षटक क्रमांक चालू आहे 4. चेंडू झालेत या षटकातील 4 आणि या संपूर्ण इनिंग मध्ये षटकार ठोकले गेलेत आतापर्यंत ते सुद्धा 4. या वेळेला हा अजून एक षटकार सिद्धेश चव्हाणच्या बॅटमधून. कुठेतरी या आक्रमक फलंदाजीची गरज होती सनी वॉरियर शिवडी संघाला. बॅक टू बॅक 2 षटकार या वेळेला मात्र ठोकले गेलेत सिद्धेश चव्हाणच्या बॅटमधून. सुरुवातीच्या काही काळामध्ये जर आपण सिद्धेशला मैदानात आल्यानंतर पाहिलं तर थोडासा शांत होता, परंतु या वेळेला मात्र आक्रमकता स्वीकारतोय. पण मला वाटतं कुठेतरी थोडासा उशीर झालेला पाहायला मिळतोय आक्रमकता स्वीकारण्यासाठी. कारण ज्या वेळेला संघाला त्यांच्या षटकारांची गरज होती त्यावेळेला मात्र नक्कीच बांधून ठेवलं या सर्व गोलंदाजांनी. सिद्धेश चव्हाण असेल, त्याचबरोबर आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर जर आपण पाहिलं तर विनोद कोळी असतील, तर धावफलक आपण जाऊन पोहोचलेलं बघतोय ते 33 धावांवर. 33 रन्स 4 षटकाच्या समाप्ती अखेरीस. आता मात्र मेगा स्क्रीनवर आपण बघणार आहोत जिंकण्यासाठी धावांची किती गरज आहे. 12 चेंडू आणि 65 धावा. 12 बॉल्स टू गो अँड 65 रन्स टू विन. अर्थात 12 चेंडूंमधले 11 चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडावे लागतील. 11 षटकार 12 चेंडूंमध्ये ठोकावे लागतील. बारह गेंदे 65 रन जीतने के लिए. स्ट्राइकिंग एंड पर विनोद कोहली और उस 12 गेंदों में से 11 गेंदे फेंकनी होगी. 11 बार मैदान से बाहर 6 रन के लिए. यानी कि
11 छक्के जड़ने होंगे बची हुई 12 गेंदों में। गेंदबाजी मार्ग पर सागर मेटके, जिसने पिछले ओवर में 2 रन खर्च करके 2 विकेट यहां पर चटकाई थी। इस बार बॉडी लाइन डिलीवरी थी, बैकफुट पर जाकर पंच करना चाहते थे, लेकिन एक तेज तर्रार गेंद थी, टाइमिंग नहीं हुआ वहां पर। पॉपिंग क्रीज का इस्तेमाल वहां पर करना जरूरी था। कहीं ना कहीं अक्रॉस द लाइन आकर ऑन साइड में खेलने के प्रयास में दिखाई दिए विनोद कोहली, लेकिन ये अनसक्सेसफुल प्रयास के साथ गेंदबाजी मार्ग पर फिर एक बार सागर मेटके। बल्लेबाजों को एक तरफ बांधे रखा है इस मैच में सनी वॉरियर शिवड़ी टीम की। इस बल्लेबाजी में अगर देखा जाए तो इनसाइड एज लेकर विकेटों पर जाकर टकराती हुई गेंद के साथ विनोद कोहली भी जाते हुए मैदान से। इस बार इनसाइड आउट खेलना चाहते थे सागर मेट के, बैक इन फॉर्म नजर आते हुए एक जबरदस्त हायम एक्शन के साथ, एक अलग गेंदबाजी की शैली के साथ गेंदबाजी करते ये गेंदबाज। गुड लेंथ पर पिचिंग की थी इस बॉल की, थोड़ी सी स्किट हुई गेंद, नीची रही गेंद, सीधे गई विकेट कीपर की दस्तानों में। बिना किसी रन के साथ अगले बॉल के लिए अप टू द मार्क वहां पर दिखाई देंगे सागर मेट के। इस बार बाहरी किनारा लिया, मिडल ऑफ द बैट जरूर किया था, लेकिन ऑन साइड की दिशा में अलोंग विद द कारपेट सौरभ बांद्रे वहां पर खिलाड़ी के स्वरूप में मौजूद थे। उनके हाथों में से ये थ्रो होता हुआ तब तक 1 रन पूरा किया सिद्धेश चौहान, जो कि एक तरफ से पूरी दारोमदार अपने कंधों पर लेने की कोशिश जरूर कर रहे हैं, लेकिन उनकी कोशिश को सफलता नहीं मिल पा रही। इस बार खेल दिया सिद्धेश ने भी अर्धरे मन से, अपूरे ताकत के साथ लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन पर एक आसान सा कैच। सिद्धेश भी जाएंगे बैक टू द पवेलियन। गेंद अभी भी शेष है इस ओवर की। आखिरी गेंद इस 5वें ओवर की। सागर तावड़े आएंगे बल्लेबाजी के लिए। बैट्समैन नंबर 8 सागर तावड़े। इस बार एक्स्ट्रा कवर रीजन में 1 बाउंस 2 बाउंस, गेंद जाएगी बाउंड्री लाइन से बाहर 4 रन के लिए। नीरज के बैट से आता हुआ एक जबरदस्त चौका, और इस चौके के साथ ओवर की समाप्ति। 5 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर जाकर पहुंचता हुआ 38 रनों पर। तो अब 6 गेंदें बची है और जीतने के लिए 60 रनों की आवश्यकता। तो अगली मैच के लिए तैयार रहिए आयान स्टार्स और सियास्वरा फाइटर्स। संकेत पडवळ
और ये मैच कहीं ना कहीं परलसा राजा नरेपार टीम की ओर झुकती हुई नजर आ रही है। आखिरी कुछ गेंदों की फॉर्मेलिटीज यहां पर पूरी करनी होंगी और इस फॉर्मेलिटीज को पूरा करने के लिए गेंदबाजी मार्ग पर बुलाया गया है संकेत पड़बड़ को, जो कि एक पार्ट टाइम बॉलर है परलसा राजा नरेपार टीम के लिए। तो उनके हाथों में थमाई गई है गेंद, क्योंकि वहां पर जरूरत थी 6 गेंदों में 60 रनों की। 1 रन आया, इस 1 रन के साथ टीम के स्कोर को आगे जरूर बढ़ाएंगे, लेकिन अब स्कोर कार्ड देखने से कोई मतलब नहीं बनेगा, क्योंकि इस टूर्नामेंट में अपनी जीत के और आगे बढ़ते हुए एक कदम परलसा राजा नरेपार 4 गेंदे दूर है ऑफिशियली डिक्लेयर होने के लिए। दरमियान ये अच्छा शॉट है, वहां पर हवा में जाती हुई गेंद है और नीचे है खिलाड़ी। ये 9वां विकेट गवाया, अब आखिरी बल्लेबाज बाकी होगा। भरत राठौड़, लास्ट विकेट, ऑल आउट होने की यहां पर आशंका हो सकती है। अब यहां पर अगर देखा जाए तो टॉप स्कोर जिस टीम का है वही टीम यहां पर लो स्कोर के साथ ऑल आउट भी होने जा रही है, उसी दिशा में नजर आ रही है। कहीं ना कहीं इस बार सागर के बैट से निकलता हुआ एक जबरदस्त सुपर सिक्सर, सुप्रीमो षटकार। टीम का स्कोर 45 रन्स। संकेत पड़वड़ के माध्यम से एक जबरदस्त गेंदबाजी का प्रयास हुआ, पिछले गेंद पर छक्का जरूर जड़ दिया था, लेकिन ये गेंद जाती हुई अलोंग विद द कारपेट 4 रन के लिए एक जबरदस्त स्ट्राइकर स्पोर्ट चौका भी यहां पर आता हुआ सागर तावड़े की बैट से। 4 बाकी है। आखिरी गेंद शेष, लास्ट 1 बॉल टू गो फ्रॉम दिस ओवर। संकेत ये फॉर्मेलिटी पूरी करेंगे और इसी के साथ परलसा राजा नरेपार टीम यहां पर इस मैच पर अपना कब्जा जमाती हुई। लाडके राजे तूच आमची आन, तूच आमची शान, परच्या राजाचा आम्हाला अभिमान, तूच आमची आन, तूच आमची शान, परच्या राजाचा आम्हाला अभिमान। तर बबन तावडे सर, आपल्याला विनंती आहे, आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय। सन्माननीय बबन तावडे साहेबांच्या शुभ हस्ते हे आपण पारितोषिक, मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत। परळचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे